Oh, very scary. This is the Artifact episode number 134. आजची तारीख आहे 28 जून 2015 आणि आता वाजले आहे 12 वाजायला म्हणजे 11:45 झाले. 11:45 यसा. आज मूवी पाहिला पायरेट्स ऑफ द कॅरिबियन. काफ़ी माहौल मूवी है, काफ़ी फंटॅस्टिक मूवी. प्लस इट्स रियली अन अमेझिंग स्टोरी. म्हणजे प्रत्येक स्टोरी कनेक्ट करते आणि this is the one of the greatest story. That's why it's one of the kind of Pirates of the Caribbean मधलं मला हा दुसरा आणि तिसरा पार्ट, पहिला दुसरा तिसरा पार्ट आवडतो. क्रूज ऑफ ब्लॅक पर्ल, डेड मॅन चेस्ट, ॲट वर्ल्ड्स एंड. ती मूवी हे वन ऑफ द बेस्ट. काफ़ी माहौल आहे आणि it's one of the best. अदर दॅन मला याच्याबद्दल एक मूवी बनवायची होती. जे काही पार्ट्स आहे या 3 मूवी कनेक्ट करते ओल्डर म्हणजे अगोदर. आता मी अजूनपर्यंत डेडमॅन चेस्ट ॲट वर्ल्ड्स एंड पाहिला नाही, बट आज ते नाही होऊ शकत, उद्या पाहिजे. याच्या अगोदर मी पाहिला आहे. त्याच्या अगोदर मला स्टोरी अशी येत आहे की फ्लाइंग टचमॅन जहाजवर जो कप्तान असतो, ज्याचं नाव आहे डेव्ही जोन्स, हा कप्तान कसा बनतो, याची कलिप्सो सोबत कशी काय जॉईनिंग होते आणि हे दोघं भेटतात कशी, यामध्ये प्रेम कसं होते आणि यांच्यामध्ये बिछडणं कसं होते आणि त्याचं दिल, त्याचं हार्ट त्याच्यापाशी कामणं असते आणि वाय ही कॅन स्टेप ऑन द फ्लोअर ऑफ लँड, ही इज ऑलवेज ऑन द सी. दॅट्स वाय इज नेम आय एम द सी और आय एम द ओशियन. आणि लॉट ऑफ स्टफ आय शुड नो अबाउट की विल टर्नर, त्याचं वडिलांचं नाव विल्यम. पायरेट्स कसा काय बनला, तो लहान मुलगा तिथे कसा काय भेटला तो स्टार्टिंगला. अदर दॅन जॅक स्पॅरो. जॅक स्पॅरो इज वन ऑफ द ग्रेटेस्ट. म्हणजे त्याची स्टोरी काय, तो कोण आहे आणि हा कुठून आला वगैरे वगैरे याच्याबद्दल म्हणजे त्यांची काही स्टोरी वगैरे नाही नसन, बट अजूनपर्यंत त्यांनी पब्लिश नाही केलं आहे आणि का माहीत त्यांनी अजूनपर्यंत पब्लिश नाही केलं आहे. सो आय शुड बी मेक अ स्टोरी अँड आय मेक अ मूवी ऑन दॅट when I get a time and they wouldn't take a movie with it. So I make one of the greatest movie I know about. Other than काही स्पेशल तर वगैरे काय आहे नाही. म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियनने मला काफ़ी इन्स्पायर केलं आहे. सो आज स्पेशल म्हणजे काहीच नव्हतं. आज आय थिंक मला ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागेल. आजचं संडे आहे, उद्या मंडेपासून लागतो. उद्या मी जिम आणि नंतर बहिणीच्या ॲडमिशनसाठी JB आणि अग्निहोत्रीमध्ये जातो, न्यू आर्ट्समध्ये जातो, तिथे बघतो. ते झालं. उद्या लायब्ररी तर बंद राहील, बट उद्यापासून स्टार्ट करतो मी. एक बुक घेऊन यायला लागेल आणि थर्मल आणि फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचा सुरू करून द्यायला लागेल. म्हणजे आय नीड अ बॅकअप.
स्ट्रेंजली आय नीड अ बॅकअप. मी असं जर जाईन तर काफ़ी वाईट होईल माझ्यासोबत. अँड I lost my dignity or I lost my believeness, so I should be wait for right time, right moment, and I strike it. Still now I should wait and give him study. 2 तारखेला जिम खतम होते. हे 6 महिने ऑक्टोबरपर्यंत नाही, बट 4 महिने तर मी असे वाया जाऊ नाही देणार. काम आई म्हणाली का आज काम कर, कामावर लाग. हो म्हणजे तिचंही म्हणणं बरोबर आहे, कामावर लागणं गरजेचं आहे. बट नाही, मी काम नाही करू शकत आता. काम तुम्हाला करायचंच आहे, बट स्टील नॉट. पहिले मी स्वतःला बिल्डअप करतो आणि देन कामावर लागतो. कारण मी यांनी कामाने डिस्ट्रॅक्ट होऊन जाईन. मी जास्त विचार करू शकणार नाही वगैरे. सो इज इट. प्लस माझा इंटरनेट प्लॅन पण खतम झाला आहे. सो आता काही ऑप्शन नाही. सो दिस इज द एंड. दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड 134. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक यू.